मागील व्हिडिओमध्ये आपण लॉग इन कसं करायचं हे शिकलो होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कसे ट्रेड घ्यायचे, कसे चार्ट बघायचे आणि बाकी काय असेल ते सर्व शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण फक्त सध्या गोल्ड मध्येच करतो किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचं असेल ते आपण सिलेक्ट करून घेऊ. इथे खाली कोट्स आहे, कोट्स मध्ये जायचे. कोट्स मध्ये गेल्यानंतर वरती एडिटची पेन्सिल आहे, त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं डिलीटचा ऑप्शन आहे आपल्याला, त्याला क्लिक करायचंय. आपल्याला जे जे डिलीट करायचे ते सर्व डिलीट करायचं. आपण यूरोडी मध्ये पण घेतो कधी ट्रेड, सीडीपी जीपीवायबी ओके, हे बाकी सर्व डिलीट. त्यानंतर प्लसचा आयकॉन आहे वरती, त्या क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर XAU USD असे सर्च करायचं आहे आणि त्याला प्लस दाबायचं आहे. जेव्हा त्याचा टिक येईल कन्फर्मेशन होऊन जाईल. कन्फर्मेशन झाल्यानंतर बॅक यायचं आहे, ऑटोमॅटिकली तिथे ऍड होऊन जाईल. ओके, देन आपण परत आपल्या बॅक पेजला आलो आहोत. आपल्याला वरती दिसत आहे CAD JPY EUR USD XAU USD. ओके, मग चार्ट्स मध्ये जायचं आहे, खाली चार्टच्या 2 नंबरला. त्याच्यानंतर दोन बोटाने झूम इन झूम आउट आपल्याला जसं ऍडजस्ट करायचं तसं करू शकतो. या साईडला जो बार आहे त्याला आपण स्क्रोलेबल करू शकतो असं. ओके ओके, यानंतर आपण इथे साईडला आपले बार पाहता, इथे आपण असे ऍडजस्ट करतो. टाइम फ्रेम ऍडजस्ट करण्यासाठी एक सिंगल क्लिक केला की इथे सर्कल ओपन होईल. तिथून 1 मिनिट 5 मिनिट 15 मिनिट 1 आवर 4 आवर 1 डे 1 वीक असं आहे. किंवा ते नसेल तर वरती पण ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही करू शकता. ओके, वर इथे M5 लिहिलं आहे तिथे. ओके, त्यानंतर इथे रेक्टँगल आहे, चौकोन आहे लाल लाल निळा, त्याला क्लिक करून घ्यायचं इथं वर. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेल आणि बायची पोझिशन ओपन होऊन जाईल. ठीक आहे ठीक आहे. हे जे मध्ये आहे हे लॉट साईज आहे, तुम्ही इथून लॉट साईज चेंज करू शकता. 0.05 किंवा तुम्हाला 1.0 हवे असेल. नवीन तुम्ही फर्स्ट टाइम ट्रेड करत असाल 0.01 ने ट्रेड करा, हेच प्रेफर असेल. खाली टिक करायचं, ते नंतर आपण बाय सेल घ्यायचं. ओके, सध्या आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण एक बाय घेऊ. फर्स्ट टाइम जर ट्रेड करत असाल तुम्हाला एक्सेप्ट करायला लागतात कंडिशन्स. ओके, आपण एक बायचा ट्रेड घेतला आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके ठीक आहे, युरो USD मध्ये ट्रेड मध्ये गेलो, हा इथे आपल्याला ट्रेड दिसत असतो. ओके, याला क्लोज करण्यासाठी या ट्रेडला दाबून धरायचे आहे. खालून एक पॅनल ओपन होईल, या पॅनल मध्ये क्लोज पोझिशनला क्लिक करायचे, क्लोज विथ प्रॉफिट. ओके, इथे जर प्रॉफिट असेल तर क्लोज विथ प्रॉफिट लिहून येतं, लॉस असेल तर क्लोज विथ लॉस लिहून येतं. ओके, त्याला लॉस असं क्लिक करायचं आहे. डन. जेव्हा तुम्हाला आपल्याला करन्सी चेंज करायची तेव्हा इथे तुम्हाला दिसत असेल वरती क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पण करन्सी सिलेक्ट करायची ती करा. आपण गोल्ड करू XAU USD. क्लिक केलं, समजा आपले 2 ते 3 ट्रेड चालू आहेत आणि आपल्याला ओनली प्रॉफिटेबल ट्रेड क्लोज करायचे आहेत. ओके, इथे 3 डॉट्स आहेत, या 3 डॉट्सला क्लिक करायचं आहे. क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स हे क्लिक केलं तर ऑल प्रॉफिटेबल पोझिशन्स क्लोज होतील. क्लोज लुजिंग पोझिशन्स म्हणजे ऑल मायनस वाले क्लोज होतील. तर आपण क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स करू. वरती बघत आहात तुम्ही स्क्रीन वरती, हे 2 प्रॉफिटेबल आहेत, 3 आहेत. आता क्लिक, तिन्ही क्लोज झाले. ओके, डन. आणि क्लोज ऑल पोझिशन म्हणले की क्लोज ऑल पोझिशन होऊन जातात. ओके, डन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.